उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावल तालुक्यातील फैजपूर येथे फिरते विधी सेवा केंद्र तथा लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे नियोजन प्रथम वर्ग न्यायाधीश तथा यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष RS जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार फैजपूर पोलीस स्टेशन परिसरात करण्यात आले होते। हा कार्यक्रम विधी सेवा समिती तसेच यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला। यावेळी विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन यावल वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ नितीन चौधरी यांनी केले। या प्रसंगी ॲडव्होकेट खालिद शेख यांनी लोक अदालतीचे महत्त्व सांगून या माध्यमातून आपला वेळ, पैसा आणि होणारा मानसिक ताण कसा कमी करता येऊ शकतो हे स्पष्ट केलं। समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुडकर यांनी विधी सेवा कायदा 1987 बद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच वकील संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ नितीन चौधरी यांनी आपापसातील तडे समोपचाराने सोडवण्यासाठी उपस्थितांना आवाहन केले। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। तालुका विधी सेवा समिती यावल, वकील संघ यावल आणि फैजपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आपण फिरते लोक अदालत आणि कायदेविषयक शिबिर आयोजित केलेले आहे। या फैजपूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले आमचे वकील संघाचे अध्यक्ष चौधरी साहेब, तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोताळे साहेब, वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्री खालिद शेख साहेब, बारी वकील साहेब, सर्व सन्माननीय विधिज्ञ मंडळी, पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू, आमचे विधी सहाय्यक, तसेच पक्षकार आणि पोलीस मित्रमंडळी, आज या ठिकाणी आपण 2 कार्यक्रम आयोजित केले। पहिला जो कार्यक्रम आहे आपला तो कायदेविषयक शिबिराचा। कायदेविषयक शिबिराच्या अनुषंगाने आपण जो 2 विषय या ठिकाणी निवडलेले आहेत, त्यामध्ये वैकल्पिक वाद निवारण करण्याची प्रणाली म्हणजे मीडिया, आता आपल्याला चौधरी साहेबांनी सांगितलं त्यालाच अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन सिस्टम असे म्हणतात। दुसरा जो विषय आहे तो म्हणजे भारतीय जे नागरिक आहेत त्या नागरिकांचे जे काही कर्तव्य आहेत आपल्या देशाच्या प्रती आपण जे कर्तव्य करावायचे असतात ते कर्तव्य काय बजावणी करायचे आहे आपल्याला, त्या अनुषंगाने हा दुसरा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे। तर या दोन्ही विषयाच्या शिबिराच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला